ब्रेकनंतर क्रॉस फायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रोहितजी, VSR कंपनीच्या मालकाच्या दुटप्पी भूमिका, वैमानिकावरती खापर फोडणं, कौतुक करणं, या दोन गोष्टी आम्हाला सातत्याने पाहायला मिळाल्या. तिथेही राजकीय दबाव तंत्राचा वापर होतोय का? जशी मगाशी तुम्ही भीती व्यक्त केली की काही लोक अडचणीत येऊ शकतात जर ताब्यात घेतलं आणि सत्य समोर आलं तर, तसंच काहीसं या जादूटोण्या प्रकरणासंदर्भातही अनेक सत्य समोर आली तर अनेक जण अडचणीत येऊ शकतात. काय कनेक्शन? नाही, 100% मला तर असं वाटायला लागलं. एक तर खरात हा जो व्यक्ती आहे तो क्रिमिनल आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे. ज्या पद्धतीने लोकांना तो फसवायचा, महिलांना खास करून फसवायचा. पण दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे की असं होऊ नये उद्या जाऊन की उद्या सरकारमधलेच लोक म्हणतील की अरे त्यांनी सुसाईड केलं, नाहीतर अरे तो पळायला लागला मग आम्हाला त्याला मारावं लागलं. पण त्याच्या एन्काउंटरचा संशय तर व्यक्त केला नाही, एन्काउंटरचा संशय आहे, नाही तर सुसाईडचा संशय आहे. कारण तो बऱ्याच लोकांची नावं घेऊ शकतो. आणि जर हे घडलं तर मग आपल्याला म्हणावं लागेल की ह्याच्यामध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे, नाही तर कॉन्स्पिरसी आहे. त्यामुळे त्याच्या जीवाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण तो जे सांगेल ते फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती, मुंबईमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला होता. तो जो कोणी माणूस पकडला होता तो चुकीचा होताच, पण त्याला एन्काउंटरमध्ये मारलं. जो सूत्रधार होता, जो तो मालक होता त्या संस्थेचा, त्यांनी फक्त एका मुलीबद्दलच हे केलं होतं तर काय इतर लहान मुलींचे व्हिडिओ काढले होते, ते व्हिडिओचा धंदा त्यांनी केला होता, हे सांगणारं कुणीच राहिलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने उद्या जाऊन जर काय घडलं तर नावं बाहेर आपल्याला येणार नाहीत. त्यामुळे मुद्दामून या केसला एक महत्त्वाची केस समजून याच्यातून नावं बाहेर येणं, दादांच्या ॲक्सिडेंटचं आणि ह्या गोष्टीचं पण रिलेशन आहे का हे बघणं, व कोण कोण या भोंदूबाबाच्या नादी लागून एकतर हवालामध्ये इन्वॉल्ड होतं, दुसरं या नको त्या पूजा ज्याच्यामध्ये व्यक्तीची पण तिथं आहुती दिली गेली असं कळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी आपण शोधल्या पाहिजे, बघल्या पाहिजे. आणि हे व्हिडिओचा वापर मात्र राजकारणासाठी केला गेला नाही पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. बरं, पण खरात प्रकरणातील राजकीय नेत्यांची खरी नावं तरी समोर येतील, चेहरे उघड होतील, पुरावे समोर येणार? मला वाटत नाही. कारण का नाशिकमध्ये जे प्रकरण झालं ते पण तापलं परत शांत झालं. तसंच या खरात प्रकरणाच्या बाबतीत होईल. याच्यात काही मोठ्या नेत्यांना व्हिडिओ दाखवले जातील, त्यांना सांगितलं जाईल की जास्त वळवळ केली राजकीय दृष्टिकोनातून तर तुमचे हे व्हिडिओ बाहेर येतील, त्यामुळे शांत बसा. आणि काही लोक शांत बसतील, काही लोक लढायला तयार राहतील, आणि मग राजकीय फायदा घेऊन हा विषय तिथल्या तिथे संपवला जाईल असं मला तरी वाटतं. आणि जर नाही झालं, खरंच खोलात जाऊन बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आणि त्याच्यावर जर ॲक्शन घेतली गेली, मग नेत्यांना पण मानलं पाहिजे.